इलेक्ट्रिशियन व्यापाराच्या या सत्राचे तुम्हाला हार्दिक स्वागत आहे। आज आपण दिलेल्या वीज पुरवठ्यासाठी कंडक्टरच्या विद्युत वहन क्षमतेचे मोजमाप पाहणार आहोत। सत्राच्या शेवटी तुम्ही ह्यात सक्षम व्हाल। तांबे, ॲल्युमिनियम आणि मिश्र धातू हे 3 विभिन्न कंडक्टर ओळखणे आणि निवडणे। सर्किट कनेक्ट करा आणि कंडक्टरचा ब्रेकिंग करंट मोजा। इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरण। इलेक्ट्रिशियन टूल किट, डीसी एम्मीटर 0 ते 10 एम्पियर्स, डीसी वोल्टमीटर 0 ते 15 वोल्ट्स, लेड ॲसिड बॅटरी 12 वोल्ट्स 60 AH, रिओस्टॅट, वुडन बोर्ड स्विच सह 16 एम्पियर्स 250 वोल्ट्स, 32 SWG कॉपर कंडक्टर 10 सेंटीमीटर, 32 SWG ॲल्युमिनियम कंडक्टर 10 सेंटीमीटर, 32 SWG अलॉय कंडक्टर 10 सेंटीमीटर, 2.5 स्क्वेअर mm कनेक्टिंग कॉपर वायर्स, स्टँडर्ड वायर गेज। कंडक्टर्स। आपल्या अभ्यासक्रमामध्ये येण्यापूर्वी आपण कंडक्टर सामग्रीचे थोडक्यात दृश्य पाहूया। कंडक्टर हे असे पदार्थ आहेत ज्याद्वारे वीज वाहू शकते। विविध प्रकारचे कंडक्टर उपलब्ध आहेत, त्यापैकी आपण हे कंडक्टर्स पाहूया। कॉपर कंडक्टर। तांब्यामध्ये वाहकता, जास्त तन्य शक्ती आणि उच्च प्रवाह घनत्व असतात। प्रति युनिट क्रॉस सेक्शन क्षेत्रामध्ये अधिक करंट वाहून नेण्याची क्षमता आहे। तांबा हे ओव्हरहेड कंडक्टरसाठी पसंतीचे साहित्य होते, परंतु त्याची किंमत जास्त असल्याने ते क्वचितच वापरले जाते। कॉपर कंडक्टर बेअर कंडक्टर आणि इन्सुलेटेड कॉपर कंडक्टर दोन्ही मध्ये उपलब्ध आहेत। ॲल्युमिनियम कंडक्टर। ॲल्युमिनियम कंडक्टर मध्ये तांबे कंडक्टरच्या 60% वाहकता असते आणि तांब्याच्या कंडक्टरच्या वजनाच्या जवळजवळ अर्ध असतो। याला तांब्याची धार असल्याने ते ओव्हरहेड कंडक्टरसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत। मिश्र धातू कंडक्टर। इतर अनेक धातू म्हणजे अधिक धातूंचे मिश्रण उपलब्ध आहेत, त्याला आपण मिश्र धातू म्हणतो। कॉपर कॅडमियम मिश्र धातू उच्च किमतीचे कंडक्टर आहेत। अत्यंत परिस्थितीत फॉस्फर सारख्या उच्च शक्तीचे मिश्र धातू देखील आपण वापरू शकतो। प्रत्येक कंडक्टर सामग्रीची स्वतःची प्रॉपर्टी असते। कंडक्टरच्या गुणधर्मांपैकी एक म्हणजेच कंडक्टरची करंट वहन क्षमता। कंडक्टरची वहन क्षमता। कंडक्टरची करंट वाहून नेण्याची क्षमता विद्युत प्रवाहाचे कमाल मूल्य आहे, जे कंडक्टरला त्याच्या निर्दिष्ट तापमान रेटिंग ओलांडण्याशिवाय सतत वाहून नेले जाऊ शकतात। त्यामुळे कंडक्टरची करंट वहन क्षमता जाणून घेणे आवश्यक आहे। सर्किट कनेक्ट करा आणि कंडक्टरचा ब्रेकिंग करंट मोजा। आता आपण आपला अभ्यास सुरू करूया। आता आपण दिलेल्या वीज पुरवठ्यासाठी कंडक्टरची करंट वहन क्षमता मोजणार आहोत। साधने, साहित्य आणि उपकरणे त्यांचा चांगल्या स्थितीत तपासा। आता आपल्या प्रात्यक्षिकासाठी आपण प्रत्येक 10 सेंटीमीटर लांबीचे 32 SW चे कॉपर कंडक्टर, ॲल्युमिनियम कंडक्टर आणि मिश्र धातू कंडक्टर निवडू। सर्व कंडक्टरची SWG आणि लांबी समान असावी याची खात्री करा। प्रथम दाखवल्याप्रमाणे चाचणी बोर्ड, तांबे कनेक्टर कनेक्ट करा। दाखवल्याप्रमाणे रिओस्टॅट, ॲम्मीटर, व्होल्टमीटर आणि बॅटरी कनेक्ट करा। रिओस्टॅटला थंड ठेवण्यासाठी ते त्या कमाल प्रतिकार स्थितीत आहे आणि सर्किट चालू करा। ॲम्मीटर आणि व्होल्टमीटर लीडिंग लक्षात घ्या। आता रिओस्टॅटला त्याच्या मधल्या स्थितीत हलवा आणि ॲम्मीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग नोंदवा। कंडक्टरवर लक्ष ठेवून रिओस्टॅटची स्थिती त्याच्या किमान प्रतिकार स्थितीकडे हळूहळू गरम तापमानपर्यंत समायोजित करा। आता कंडक्टर ब्रेक होऊ शकतो। जर कंडक्टर तुटला नसेल तर कंडक्टर तुटत नाही तोपर्यंत रिओस्टॅटची स्थिती हळूहळू गरम टोकाकडे वाढवा आणि संबंधित मोटर रीडिंग लक्षात ठेवा।
त्याचप्रमाणे ॲल्युमिनियम आणि मिश्र धातूचे कंडक्टर एक एक करून कनेक्ट करा आणि संबंधित कंडक्टरची जास्तीत जास्त करंट वाहक क्षमता शोधण्यासाठी पायरींची पुनरावृत्ती करा आणि त्यांना टेबलमध्ये नोंदवा. टेबल मूल्यांवरून आपण दिलेल्या कंडक्टरच्या सामग्रीच्या करंट वहन क्षमतेचा निष्कर्ष काढू शकतो. दिलेल्या कॉपर कंडक्टरची कमाल करंट क्षमता 2.18 अँपिअर्स आहे. दिलेल्या ॲल्युमिनियम कंडक्टरची कमाल करंट क्षमता 1.30 अँपिअर्स आहे. दिलेल्या मिश्र धातूचे कंडक्टरची कमाल करंट क्षमता 0.87 अँपिअर्स आहे. रिकॅप: या सत्रात आपण शिकलो तांबे, ॲल्युमिनियम आणि मिश्र धातू हे 3 भिन्न कंडक्टर कसे ओळखणे आणि निवडणे, सर्किट कनेक्ट करणे आणि कंडक्टरचा ब्रेकिंग करंट मोजणे. मला आशा आहे की तुम्हाला या सत्रावरील सर्व संकल्पने समजल्या असतील. भेटूया पुढील सत्रात एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.